नमस्कार सगळ्यांना, वेलकम ऑल. सो आज आपला न्यूमरोलॉजीचा डे 3 आहे. काल आपण राहिलेले नंबर्स पाहिले, त्यानंतर आपण लकी नंबर कसा काढायचा तो पाहिला. मे बी लकी नंबर्स काढताना काहींचा थोडासा गोंधळ झाला होता काल. सो आज आपण पुन्हा ते एकदा रिवाईज करूया की आपण आपला लकी नंबर कसा काढायचा. ठीक आहे. सो चला, एकच मिनिट. स्क्रीन नाही शेअर केली का मी? हा. सो आज आपण लकी नंबर पुन्हा एकदा थोडंसं रिवाईज करूया. बरं, सगळ्यांनी आधी तुमचं जे काही हातात काम आहे ते बाजूला ठेवा. नोटबुक, पेन घेऊन बसायचं आहे माझ्यासमोर. कारण तुम्ही जर कमिटेड असाल तरच तुम्हाला हे सगळं नॉलेज मिळणार आहे, तुम्हाला कळणार आहे. जर तुम्ही ॲट अ टाइम मल्टीटास्किंग करणार असाल तर हे मी जे काही शिकवते तर ते तुम्हाला जास्त कळणार नाही. ठीक आहे. सो सगळ्यांनी आपल्या हातातलं काम बाजूला ठेवायचंय आणि इकडे फोकस करायचे. हा 1 तास इकडे बघायचे. हां. जसं मी काल तुम्हाला सांगितलं होतं, की कुठला तरी एक नंबर तुमच्या माइंडमध्ये असतोच लहानपणापासून. त्या नंबरचा आपल्यावर फार इम्पॅक्ट असतो, की हा नंबर असला ना माझा रोल नंबर, एक्झाम नंबर, तर मला खूप चांगले रिझल्ट मिळतात. चांगले वाइब्स तुमच्याकडे येतात. बरोबर ना? कुठला तरी एक नंबर असतो, 1-2 नंबर आपल्याकडे असतात. सो तेच नंबर हे आहेत का हे आज आपण क्रॉस चेक करणार आहोत. त्यासाठी तुम्ही तुमचा डी बर्थ डेट लिहा, तुमचा मुलांक काढा, भाग्यांक काढा. त्यानंतर तुमच्या मुलांकाचे, ऐका व्यवस्थित, काल जरा गोंधळ झाला होता आपला. तुमच्या मुलांकाचे एनिमी नंबर आणि त्याचेच न्यूट्रल नंबर लिहायचे. मग भाग्यांक काढा, भाग्यांकाचे एनिमी नंबर आणि न्यूट्रल नंबर काढा. लिहून घ्या सगळं. या चार्ट प्रमाणे तुम्हाला लिहायचंय. मुलांक, पर्सनॅलिटी नंबर, न्यूट्रल नंबर, एनिमी नंबर, भाग्यांक म्हणजेच तुमचा डेस्टिनी नंबर, त्याचे न्यूट्रल नंबर, एनिमी नंबर. ठीक आहे. चलो, थोडंसं फास्ट करायचंय कारण आपल्याला पुढचं पण बरंच कव्हर करायचं आहे. आजची डेट लिहा बरं पहिले सगळ्यांनी. पूर्ण डेट लिहायची आहे. आजच्या डेटचं मुलांक आणि भाग्यांक पण काढा. सगळ्यांनी आजच्या डेटचं मुलांक आणि भाग्यांक काढा बरं. हं. काढून झालं असेल तर आता आपण काल कोणती डेट घेतली होती तीच डेट घेऊया. आता मला एवढं आठवत नाही कालची डेट कोणती घेतली होती. रॅन्डमली मला जी माझ्यासमोर येईल ती घेऊया आपण. मला असं वाटतं किती डेट होती बरं कालची? तुम्ही लिहून घेतली असेल तर मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा कोणीतरी. म्हणजे ते उदाहरण तुम्हाला चांगलं कळेल. कालची डेट कोणती घेतली होती आपण मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. ओके, चलो, थँक्यू सो मच. कोणीतरी डेट दिली आहे मला. 22/9/86. ओके. 86 ही डेट होती, राईट? आता याचा मुलांक किती येतोय? 4. आणि भाग्यांक किती होता? 1. सो याचे न्यूट्रल नंबर कोणते कोणते आहेत मला सांगा बरं पटकन. चला आपण पुढचा चार्ट घेऊया. 22. हा चार्ट घेते मी.
मूलांक किती आला? 4. 4चे फ्रेंडली नंबर सांगा बरं मला. हा, सॉरी, 4चे न्यूट्रल नंबर सांगा बरं मला. 4चे न्यूट्रल नंबर. थोडस फास्ट हा. 4चे न्यूट्रल नंबर सगळ्यांनी मला सांगा. 4चे न्यूट्रल नंबर किती येत आहेत सांगा बरं पटपट. हा. 4चा एनिमी नंबर कोणते येत आहेत ते पण सांगा. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या ना प्लीज. 4चे न्यूट्रल नंबर चार्ट बघा तुम्ही काल लिहिलाय तो, आणि चार्ट वरून 4 नंबरचे न्यूट्रल नंबर मला सांगा इथे. चॅट बॉक्स मध्ये फक्त मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या प्लीज. 4 नंबरचे न्यूट्रल नंबर कोणकोणते आहेत? 2948. चला, माधुरी मॅडमने छान आन्सर दिले, 2948. 4 नंबरचा एनिमी नंबर कोणते आहेत ते सांगा आता. 4 नंबरचे एनिमी नंबर कोणते आहेत ते सांगा. नेक्स्ट क्वेश्चन, 4 नंबरचे एनिमी नंबर कोणता आहे ते सांगा. एनिमी नंबर सांगा, एनिमी नंबर. नाही, एनिमी नंबर, फ्रेंडली नंबर नाही. काल थोडासा गोंधळ झाला होता आपला. मी आज तुम्हाला सगळं करेक्ट सांगते व्यवस्थित, आणि इझी वेने सांगते, अगदी सोप्या पद्धतीने सांगते. एनिमी नंबर सांगा बरं. गोंधळ करताय तुम्ही, तुमचा गोंधळ झालाय का सगळ्यांचा? हं. चला, मी कोणाला तरी एकाला अनम्यूट करते. हा, अश्विनी मॅडम दिसतात मला इथे, अश्विनी कंचे. अश्विनी मॅडम, 4 नंबरचे मला न्यूट्रल नंबर सांगा बरं. 3 नंबर ना. 3 सॉरी, हा 3 नंबर. न्यूट्रल आहे. एनिमी नंबर? एनिमी नंबर आहे 2, हा. 9, 4 आणि 8. 2. 9, हा. 4 आणि 8. ओके. 2, 9, 4, 8. भाग्यांक किती येतो या बर्थडेटचा? डेस्टिनी 4. नंबर किती येतोय टोटल केल्यावर? या सगळ्या बर्थडेटची टोटल केल्यानंतर डेस्टिनी नंबर किती येतोय? सगळ्यांनी करा बरं. 1 येतोय. ओके, 1 येतोय ना. हा. 1चा न्यूट्रल नंबर कोणता आहे ते सांगा मला. 4 आणि 7. 1 साठी न्यूट्रल नंबर आहेत 4 आणि 7. 7. 1चा एनिमी नंबर कोणता आहे? 8. 8. सो इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का मला सांगा. सेम हे असंच तुमच्या चार्टमध्ये लिहिलेलं आहे का? लिहिलेलं असेल तर मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा पटकन की हो हो असंच मॅम. आहे. चार्ट बरोबर असेल तुमचं तर हे सगळं तुम्हाला जमणार आहे. ओके, आता पुढे जाऊया. आता इकडे लक्ष द्या व्यवस्थित. बघा, आता काय करून घ्यायचे आपल्याला, 1 ते 9 नंबर लिहायचे. बघा, मी आता वेगळ्या पद्धतीने सांगते तुम्हाला थोडस. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 1 ते 9 नंबर लिहून घ्या तुमच्या या मुलांक आणि भाग्यांकाच्या मध्ये एक लाईन ड्रॉ करा, आणि तिथे 1 to 9 नंबर लिहा. रेड कलरच्या पेनने लिहा. पहिल्यांदा काय केलं आपण, स्टेप 1 काय घेतलंय की तुमची बर्थडेट लिहिली, त्याचा मूलांक काढला, भाग्यांक काढला. सेकंड स्टेप, त्या मुलांकाचे न्यूट्रल नंबर लिहिले, एनिमी नंबर लिहिले. तसंच भाग्यांकाचे पण न्यूट्रल नंबर लिहिले, एनिमी नंबर लिहिले. आता पुढे बघा. आता याच्यातून एक एक न्यूट्रल नंबर आणि एनिमी नंबर तुम्हाला एलिमिनेट करायचा आहे. ठीक आहे.
3 नंबर इकडे आहे का? आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. परिथाळे हँड डाऊन करा आणि इकडे लक्ष द्या. न्यूट्रल नंबर आहे नंबर 3. सो नंबर 3 इकडे आहे का? आपला 3 नंबर इथे आहे. सो हा 3 नंबरवर तुम्हाला काय करायचंय? लाईन ड्रॉ करायची आहे, क्रॉस करायचे. 3 नंबर रिमूव्ह करूया आपण. जे काही एनिमी नंबर आहेत, न्यूट्रल नंबर आहेत, त्याला आपल्याला एलिमिनेट करायचे, कमी करायचे. त्यानंतर 2 नंबर आहे का? हो, 2 नंबर आहे. 2 नंबरला पण आपण रिमूव्ह करूया इथून. 4 नंबर, हा 4 नंबर आहे. 4 नंबरला पण रिड्यूस करा. हे अगदी सोपी पद्धत आहे, तुम्हाला सगळ्यांना लगेच कळेल. 9 नंबर आहे का? येस, 9 नंबर आहे. रिड्यूस करूया. 8 नंबर, येस, 8 नंबरला पण रिड्यूस करूया. त्यानंतर येऊया भाग्यांकाकडे. याचा भाग्यांक 1 आहे. सो भाग्यांकाचे न्यूट्रल नंबर आणि एनिमी नंबर आपण काढलेले आहेत. ठीक आहे. मग 4 आणि 7 हे न्यूट्रल नंबर आहे. 4 ऑलरेडी रिड्यूस झालेला आहे. 7 आहे का? 7, आता 7 आहे, तो 7 आपण इथे रिड्यूस करूया. 7 सुद्धा रिड्यूस केला. नंतर राहिला नंबर 8. नंबर 8 ऑलरेडी इथून रिड्यूस झालेला आहे. मग या नंबरचे, कुठल्या नंबरचे? 4 नंबरचे, ज्यांचं कॉम्बिनेशन 4 आणि 1 आहे. सो याचे लकी नंबर कुठले असायला पाहिजे? सांगा बरं मला चॅट बॉक्समध्ये. जे नंबर राहिलेले आहेत ते त्याचे लकी नंबर मानले जातात. नंबर 1, नंबर 5 अँड नंबर 6. राईट डाऊन. नंबर 1, 5 अँड 6 हे याचे लकी नंबर आहेत. चला सगळ्यांनी करा बरं पटपट. आता तुमची बर्थ डेट काढा. तुमच्या बर्थ डेट नुसार सेम फॉर्म्युला टाकून तुम्हाला हे एक एक नंबर एलिमिनेट करायचे. इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर असेल तर चॅटबॉक्समध्ये क्लिअर मेसेज करा, टाका बरं. अगदी इझी मेथड सांगितली मी तुम्हाला, अगदी सोपी, जी कोणालाही जमेल अशी मेथड सांगितली आहे. म्हणजे तुमचा गोंधळ पण होणार नाही. येस, क्लिअर. क्लिअर असेल तर CLR टाईप करा. चलो, व्हेरी गुड. पुढे जाऊया आपण आता. येस, चलो आता पुढे जाऊया. आणखीन एक एक्झाम्पल बघूया. आता हे पटपट करा बरं. बघा, हे एक दुसरं एक्झाम्पल आहे. एखाद्याची बर्थ डेट आहे 23/9/1987 आहे सपोज. सो त्याचा मूलांक किती येतोय? 5. त्याचा भाग्यांक किती येतोय? 3. ठीक आहे. सो न्यूट्रल नंबर 5 चे न्यूट्रल नंबर कोणते आहेत? 4789. आणि नंबर 5 चे एनिमी नंबर कोण आहेत? तर कोणीच नाहीये. राईट. मग याच भाग्यांक किती आहे? 3. 3 चे न्यूट्रल नंबर किती आहेत? 489. 3चा एनिमी नंबर आहे नंबर 6. सेम ॲज इट इज आपण हे सगळं लिहून घेतले, नंबर 1 ते 9, आणि मग त्याला एक एक एलिमिनेट करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला मुलांकानुसार एलिमेंट करायचं आहे. मुलांकामध्ये न्यूट्रल नंबर कोणकोणते आहेत? 4 आहे. सो इथे मी 4 नंबरवर क्रॉस करणार. 4 नंबर गेला. 4, देन 7 नंबर रिमूव्ह, एलिमिनेट करूया. 8 नंबर एलिमिनेट. 9 नंबर एलिमिनेट. देन राहिला नन आहे एनिमी नंबर. सो आता आपण भाग्यांकाकडे वळूया. न्यूट्रल नंबर कोणता आहे? 489. 4 ऑलरेडी रिड्यूस केलाय, 8 पण गेलाय, 9 पण गेलाय, म्हणजे हे तिन्ही नंबर ऑलरेडी गेलेले आहेत. राहिला कोणता? नंबर 6. 6 सुद्धा आता इथून रिमूव्ह झालाय. मग याच्यासाठी लकी नंबर कोणते आहेत? ज्यांचा मूलांक 5 आणि भाग्यांक 3 आहे. 5s to 3. सो या लोकांसाठी लकी नंबर कोणते आहेत? 1, 2, 3 अँड 5. ओके. सो एवढे लकी नंबर आहेत त्यांच्यासाठी. मग हे आता लकी नंबरचा उपयोग कुठे करायचा आहे? सो एखादं कुठलंही चांगलं काम करण्यासाठी तुम्ही या तारखेला काम करू शकता. 1 तारखेला, 10 तारखेला, 19 तारखेला किंवा 28 तारखेला. 2 तारीख पण लकी आहे तुम्हाला, मग 2 तारखेला, 20 तारखेला तुम्ही ते काम करू शकता, हे त्याचा अर्थ. किंवा तुमच्या मोबाईलची टोटल या नंबरवर आली तरी चालणार आहे. तुमच्या व्हेकलची टोटल या नंबरवर आली तरी चालणार आहे.
बरं, प्रत्येकाने तुम्ही स्वतः काढलात का स्वतःचा लकी नंबर? लकी नंबर 2 किंवा 2 पेक्षा जास्त सुद्धा येऊ शकतात. कंपल्सरी नाहीये की लकी नंबर एकच यायला पाहिजे. ठीक आहे. सो चला, सगळ्यांनी फास्ट मला रिप्लाय द्या की मॅडम मला कळलंय आणि आता सगळं क्लिअर, ऑल क्लिअर. चलो, ऑल क्लिअर म्हणून मेसेज करा ज्यांना कळलेलं आहे. त्यांनी जे आता जॉईन झालेत आजच, त्यांना काहीच कळणार नाही. सो त्यांच्या मेसेजला रिप्लाय नाही केला जाणार आहे. जे डे 1 पासून होते त्यांनी लक्ष द्यायचे आहे. ऑल क्लिअर? येस. थँक्यू सो मच. ओके. चलो, आता पुढे जाऊया. बरं. हा, आता मला इथे समोर दिसत आहेत अनुजा. अनुजा, माईक अनम्यूट करा. तुमचा लकी नंबर कोणता आलाय बरं? 6 and 9. 6 and 9. सो 6 and 9 बद्दल तुमचं गट फिलिंग काय बोलतंय? नाही. गट फिलिंग नाही कळत? गट फिलिंग म्हणजे आपल्या आतून काहीतरी असं पण येतं. हा, एक्सपिरियन्स नाही घेतला हे लकी नंबरचा आजपर्यंत, म्हणजे असं मला सांगायचंय. आजपर्यंत घेतलाच नाही एक्सपिरियन्स. नाही, म्हणजे मी 1-1 म्हणजे 1 माझा लकी नंबर असं मी मानायचे, पण आज तुमच्यामुळे मला हे मार्गदर्शन मिळालंय. ओके. आता त्यानुसार मी पुढे जाणार. ओके. चलो, ठीक आहे. नेक्स्ट मी रॅन्डमली कोणालाही विचारते बरं. बघूया कोण बिझी आहेत, कोण मल्टीटास्किंग करतायत, कोणाचं लक्ष आहे. सत्वशीला मॅडम. हा. 1356. 1356. 6. कधी एक्सपिरियन्स घेतलाय का अजूनपर्यंत लाईफमध्ये? हा, घेतलाय. म्हणजे घेतलाय? मला हे नंबर लकी आहेत. तर 13. तुम्हाला आतून वाटतं की हे नंबर खरोखरच पहिल्यापासून माझ्यासाठी लकी आहेत? हो, गट फिलिंग. गुड फिलिंग. आणि आणि आता आतून खरोखरच. तेच नंबर तुमचे लकी नंबर ठरले आज? हो. ओके, चलो, गुड. नेक्स्ट कोणाला विचारू? हेमलता बेन. हाँ, हेमलता बेन, हिंदी समझ में आता है कि मराठी? अनम्यूट करा, माइक अनम्यूट करा. ओके. हाँ. मी आज पहिल्यांदा म्हणजे 3 दिवस झाले मला. आज हाँ. 3रा दिवस आहे. ओके. पण मॅथ्स माझं थोडं खूप जास्तच कच्चं आहे. त्याच्यामुळे माझ्या डोक्यावरनं जात आहे सगळं. हा, मग एवढ्या सोप्या पद्धतीने सांगून सुद्धा नाही कळत तर खरंच कच्चे. खूप कच्चं आहे, खूप कच्चं आहे. काही नाही, काही कच्चं नाहीये. तुमचं लक्ष नाहीये. मे बी तुमचं अर्ध लक्ष घराकडे असेल म्हणून असेल. आणि आपल्याला कधीच कच्चं, मला कळत नाही असं बोलायचं नाहीये. कारण तुम्ही जो वर्ड्स बोलता ना तोच अट्रॅक्ट करता, लक्षात ठेवा. ओके. हा, अगदी सिंपल आहे. पहिलं तुमचं बर्थडेट लिहा, बर्थडेटचं मुलांक आणि भाग्यांक काढा. हे एकदम इझी आहे. तेवढं आलं. आलं. मुलांक आणि त्या भाग्यांक दोघं एकच मुलांकाचे, येतोय. हा, पुढची गोष्ट, त्या मुलांकाचे फ्रेंडली नंबर लिहिलेत तुम्हाला, दिलेत मी, अनफ्रेंडली नंबर दिलेत, न्यूट्रल नंबर दिलेत चार्टमध्ये, बरोबर? हा हा. मग इथे तुम्हाला काय लिहायचे? पहिले न्यूट्रल नंबर आणि त्याच्या खाली एनिमी नंबर. ओके. हा, मग ते चार्ट बघून तिथे कुठे लॉजिक लावायचं नाहीये. चार्ट मधूनच ते नंबर उचलायचे, तर ते इथे लिहायचे. लिहिलात? हा. हा, लिहा लिहा. ओके. हा, तुमचा चार्ट बघा मागच्या पेजवर, त्या चार्टनुसार त्याचे नंबर लिहा. ओके. आता भाग्यांक आहे तुमचा. भाग्यांक किती आहे मला माहित नाही. सो माझा भाग्यांक आणि मुलांक एकच आहे. एकच आहे. मग तुम्हाला काय जास्त, हम्म. तुम्हाला तर अगदी 1 सेकंड मध्ये मी कॅल्क्युलेशन करून सांगते. एक हा, चला, एक नंबर एनिमी आहे. नंबर 8 आहे. एनिमी नंबर 8 आहे. अगदी इझी आहे, आणि अगदी इझी. हा, इकडे बघा, आता इकडे आणि बघा. न्यूट्रल नंबर 4 आणि 7 आहे. थांबा, आता इकडे बघा. तुमची बर्थडेट आता मला नाही दिसत आहे मॅडम तुम्ही. मला तुमची बर्थडेट नका सांगू. मला फक्त तुमचं हे सांगा, मुलांक किती येतोय? 1. मुलांक 1 आणि भाग्यांक भाग्यांक पण पण 1. 1, बरोबर? हम्म. आता हम्म. मुलांक 1 चे न्यूट्रल नंबर किती आहेत सांगा मला? 4 4 आणि आणि 7. 7, बरोबर? हम्म. हम्म. 4 आणि 7. आणि मुलांक 1 चा एनिमी नंबर कोणता आहे? 8. 8. एवढं सोपं कळलं गणित तुम्हाला? हो हो हो. आता याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला? 1 ते 9 नंबर पहिले लिहून घ्या लाईनमध्ये. लिहिलात? हो हो. हा. आता हे किती नंबर आपल्याला काढून टाकायचे त्याच्यातून टोटल? हॅलो.
किती हा नंबर काढून टाकायचे आहेत? एनिमी नंबर चार का आणि न्यूट्रल ए, नंबर ए, काढून ए, टाकायचे आहेत. बरोबर? हा हो न्यूट्रल नंबर 4, 7 आहे, एनिमी नंबर 8 आहे तुमच्या मुलांकात. मग मुलांकात 4 इकडे आहे, तो 4 काढून टाकला. 7 नंबर आहे, तो 7 नंबर पण काढून टाकला. 8 नंबर आहे, तो पण काढून टाकला. मग तुमचे लकी नंबर किती होत आहेत? राहिले किती? 1, 2, 4 7 3, 8 5, 6 6 अँड 9. हे तुमचे काय 9 झाले? लकी नंबर. लकी या नंबर डेटला तुम्ही कुठलंही एखादं महत्वाचं काम करू शकता. तुम्ही तुमच्या हम्म गाडीचा नंबर घेऊ शकता. फक्त गाडीचा नंबर 9 नंबरवर नसायला पाहिजे. ओके एवढं थँक्यू लक्षात ठेवायचं आहे. बस दॅट्स इट. बाकी हे तुमचे लकी नंबर असं आपण म्हणू शकतो. क्लिअर? ओके हो ओके. हम्म आता थँक्यू मॅडम याच्यामध्ये एकच कंडिशन तुम्हाला फॉलो करायची आहे. लिहून घ्या. रेड हा लाईन रेड पेनने लिहून घ्या आणि ओके तुमचा माईक म्यूट करा. तुमच्या व्हेकलचा नंबर 4 आणि 8 वर नको जायला. 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल. 4 राहूचा नंबर आहे, 8 शनीचा नंबर आहे, त्यामुळे तिथे नको जायला. सो आता क्लिअर आहे का? चॅटबॉक्स मध्ये CLR म्हणून टाईप करा थोडंसं लवकर. येस, चल पुढे जाऊया आता आपण. येस, ऑल क्लिअर, व्हेरी गुड. चला, कोणाला चार्ट हवाय? काल नव्हतात का? चला, चार्ट ज्यांना हवाय त्यांनी चार्ट घ्या. फास्ट स्क्रीनशॉट काढून घ्या त्याचे लवकर. थांबा, माझा व्हिडिओ बंद करते. येस, लवकर 1 सेकंड मध्ये स्क्रीनशॉट काढा. चला पुढे जाऊया आपण आता. ओके. आता आणखीन आपल्याला पुढे एक महत्वाचं शिकायचंय. लोशो ग्रिड बद्दल तुम्ही ऐकलंय का? हा, तुम्ही सगळ्यांनी लोशो ग्रिड बद्दल ऐकलंय? काय आहे लोशो ग्रिड? थोडक्यात आपली कुंडली, त्याला म्हणतात लोशो ग्रिड. ठीक आहे. सो आता आपली प्रत्येकाची कुंडली आपण डिकोड करायला शिकूया. ठीक आहे. चल, सो सगळ्यांनी आता इकडे लक्ष द्यायचंय आणि ऍज इट इज या 2 ग्रिड बनवायचंय. ही रेडीमेड ग्रिड आहे, ही ऑलरेडी तुमच्याकडे तुम्ही अशीच ऍज इट इज लिहायची. 4923578116 याच्यामध्ये काहीच चेंजेस होत नाही. ऍज इट इज तुम्हाला ती लिहायची आहे. आणि एक आपण ही आपली स्वतःची बनवणार आहोत आपल्या बर्थडेट नुसार. सो लिहा पटपट, ड्रॉ करा लोशो ग्रिड. 2 ग्रिड तुम्हाला ड्रॉ करायचे तुमच्या नोटबुकवर. पहिला नवीन पेज घ्या, नवीन पेजवर नाव लिहा, नाव द्या, हेडलाईन लिहा लोशो ग्रिड. ठीक आहे. आजची डेट लिहा, बर्थडेट नाही सॉरी, आजची डेट लिहा. त्या डेटचं सुद्धा मूलांक आणि भाग्यांक काढा. आजच्या डेटचं मूलांक किती येतंय? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा मला. आजच्या डेटचं मूलांक किती येतंय आणि भाग्यांक किती येते मला सांगा. येस, 3 and 7. दोन्ही आध्यात्मिक नंबर आहेत. 3 नंबर गुरुचा आहे, 7 नंबर केतूचा आहे. स्पिरिच्युअलशी कनेक्टेड नंबर आहे. आणि आज आपण छान वास्तुशास्त्राने आपण आज न्यूमरोलॉजी शिकतोय. चलो, सो हे ग्रिड रेडी करा लवकर. दोन्ही ग्रिड रेडी करा. इथे वर तुमची बर्थडेट लिहा बरं सगळ्यांनी पटपट. इथे तुमची बर्थडेट लिहा. एकच मिनिट. इथे DOB लिहा, तुमची बर्थडेट, पूर्णच्या पूर्ण बर्थडेट. आणि इथे तुमच्या बर्थडेटचं मूलांक आणि इथे भाग्यांक लिहायचे तुम्हाला. चलो, एवढं काम थोडंसं फास्ट करा आणि लवकर जॉईन करा आपला सेशन, म्हणजे तुमचा असा गोंधळ होणार नाही. तुम्ही मध्येच जॉईन करता मग अर्ध कधीतरी कळतं कधीतरी कळत नाही.
हा, चॅट बॉक्स बंद करू. येस, गुड हे सजेशन. चॅट बॉक्स बंद करते, इकडे लक्ष द्या. ओके. आता मी एक रॅन्डमली कोणती तरी बर्थ डेट घेते. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. कोणती बर्थ डेट घ्यायची बरं? एक रॅन्डमली घेते मी. 26 23 नोव्हेंबर 1997. हा, ही कोणाची मे बी बर्थ डेट असू शकते, राईट? 23 नोव्हेंबर 1997. 97 नको, आपण 87 करूया. एक नंबर कुठला तरी वेगळा मिळेल आपल्याला. 87 करूया. चला. सो ही बर्थ डेट लिहा तुमच्या समोर. 23 नोव्हेंबर 1987. याचं मूलांक आणि भाग्यांक मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा लवकर. बर्थ डेट आहे 23 नोव्हेंबर 1987. त्याचं मूलांक आणि भाग्यांक मला का सांगा. थोडस फास्ट करा. पाच पाच येते का? अच्छा, थोडस मग वेगळं घेऊया. एकच मिनिट, एकच मिनिट. थोडस वेगळं घेऊया, म्हणजे वेगळं आलं की तुम्हाला पण पटकन कळेल. 86 घ्या बरं इथे. 86 आलं तर किती होते टोटल? सांगा मला. 6 जाईल ना मग? चार येईल. 5 आणि 4, राईट? चल. सो याचा बर्थ डेट वरून याचं मूलांक काय आलं? 5. आणि याचं भाग्यांक किती आलेला आहे? 4. येस, राईट डाऊन. लिहून घ्या आता. इथपर्यंत क्लिअर आहे? आता तुम्हाला काय करायचंय, तुमची बर्थ डेट लिहायची आहे प्रत्येकाची. कारण आपल्याला स्वतःचा नंबर डिकोड करायचंय, डेट ऑफ बर्थ डिकोड करायचंय. त्यामुळे तुमची जशी इथे मी बर्थ डेट लिहिलेली आहे तशीच तुमची बर्थ डेट लिहा. तुमच्या बर्थ डेट नुसार तुमचा मूलांक आणि भाग्यांक लिहा. हा, झालं की मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा डन म्हणून. पुढे मी सांगते मी तुम्हाला. ज्यांचं ज्यांचं झालेलं त्यांनी डन म्हणून मेसेज करा. ओके, चलो, व्हेरी गुड. आता पुढे या सगळ्याची टोटल करा बरं. 492 याची टोटल करा, किती येते? 492 ची टोटल करा. 15 येते. व्हेरी गुड. आता परत याची टोटल करा बरं. 276 किती येते सांगा मला. 276 15च येते. बरं. आता अशी टोटल करा, डायगोनल टोटल करा. 258 258 किती येते? 15च येते. म्हणजे फॉर्म्युला कळला का तुम्हाला? की तुम्ही त्याची व्हर्टिकल टोटल करा, होरिझॉन्टल करा, डायगोनल करा, तरी सुद्धा तुम्हाला त्याची टोटल किती येते? 15. ही खासियत आहे लोशू ग्रिडची. ओके. कोणत्याही अँगलने टोटल केला तरी त्याची टोटल 15च येते. आता पुढे जाऊया आपण.
आता तुमची बर्थ डेट लिहा बरं. बर्थ डेट मध्ये या 23 नोव्हेंबर 1986 मध्ये किती नंबर आले ते नंबर आपण इथे लिहून घेऊया. पहिला 2 आहे, मी 2 लिहिला. 3 लिहिला, त्यानंतर 1 लिहिला. 1 जसा आहे तसा लिहिला. मग परत 1 लिहिला. 9 आणि 8 6 जी बर्थ डेट आहे तशीच ऍज इट इज मी इथे लिहिलेली आहे. दुसरं मी काही केलेलं नाहीये. त्यानंतर याचा मूलांक किती आला? 5. मूलांक मी 5 लिहिला इथे. भाग्यांक किती आला? 4. मी हा 4 पण इथे ऍड केला, लिहिला. सो तुम्हाला पण हे सेम करायचे. लिहा बरं पटपट. झालं की मला डन म्हणून लिहा. सगळे नंबर तुमच्या बर्थ डेट मध्ये जे आहे तुमच्या मूलांकासह, मूलांक आणि भाग्यांकासह, ते सगळे वर एका लाईन मध्ये लिहून काढायचे आहेत तुम्हाला. येस, झाले की मला डन मेसेज करा. आपण पुढे जाऊया. ओके, डन. चलो, आता आपल्याला आपल्या डोक्याला दुसरं काही हेडेक करून घ्यायचं नाही. तुमचं मॅथ्स किती सुद्धा वीक असेल तरी इथे काही फरक पडणार नाहीये. ऍज इट इज इथे 4 नंबर आहे ना, मग 4 नंबर तुम्हाला इथे लिहायचे आहे. केव्हा? जर तो तुमच्या बर्थ डेट मध्ये असेल तर. मग बघायचं 4 नंबर आहे का? आहे ना या बर्थ डेट मध्ये. सो इथे तुम्हाला हा 4 नंबर ऍज इट इज लिहायचा आहे. लिहिला 4 नंबर. किती वेळा आलाय? एकदाच आलाय, एकदाच लिहिला. 9 नंबर आहे का बघा. आहे 9 नंबर. हा 9 नंबर पण मी समोर लिहिला. 2 नंबर आहे का? हो, 2 नंबर पण आहे, लिहिला मी इथे. 2 नंबर इथे आहे, तो लिहिला. सो इथपर्यंत करा सगळ्यांनी. तुमच्या बर्थ डेट मध्ये हे जर नंबर असतील तर ऍज इट इज तुम्हाला लिहायचे. लिहा पटपट. ठीक आहे. आता बघूया 357. 3 नंबर आहे का? हो आहे, 3 नंबर आहे. 3 नंबर सुद्धा मी लिहिला. नंबर 5 आहे का? हो, नंबर 5 पण आहे इथे. सो तो 5 नंबर मी ऍज इट इज लिहिला. नंबर 7 इकडे नाहीये, सो मी ब्लँक ठेवला. आता बघूया 8 नंबरवर. 8 नंबर आहे का? हो, येस, 8 नंबर आहे. मी इथे 8 नंबर लिहिला. आता माझ्या बर्थ चार्ट मध्ये एक नंबर किती वेळा आलाय? 1 2 3 3 टाइम टोटल आलेला आहे. सो मी इथे 3 टाइम 1 लिहिणार. 1 2 3 टाइम. त्यानंतर 6 नंबर किती वेळा आलाय? तर 1 टाइम आलाय. सो 6 नंबर 1 टाइम. अरे वा, ही कोणाची बर्थ डेट आहे? खूप छान आहे. सगळेच नंबर आहेत. एकच नंबर नाहीये, नंबर 7. बाकी सगळेच नंबर इथे मिळते. मे बी कोणाची तरी ही बर्थ डेट असू शकते. कोण आहे का तुमच्यापैकी नशीबवान इथे की ज्याची बर्थ डेट आहे? कोणाचं आहे का की ही ज्याची बर्थ डेट आहे? असं कोण आहे? 23 नोव्हेंबर 1986 कोणाची आहे का? कोणाची नाहीये? ओके, चला आता आपण पुढे बघूया. आपल्याला याच्यामध्ये टोटल 8 एरो मिळतात. किती एरो मिळतात? 8 एरो मिळतात. लिहून घ्या, खाली तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. ज्यांचा गोंधळ झालेला आहे त्यांनी काहीच प्रश्न विचारू नका. जे डे 1 पासून होते सो त्यांनीच फक्त प्रश्न विचारायचे. परत नाही सांगितलं जाणार आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. रिअल मी परत नाही सांगितलं जाणार आहे. इकडे लक्ष द्या. आणि चॅटबॉक्सचे मेसेज बंद करा आता. 492 आहे. सो तुमच्या ग्रीडमध्ये 492 हा एरो आहे का? चेक करा. 492. आता नंबर्स किती वेळा रिपीट होत आहेत ते बघायचं नाही आपल्याला. 492 हे तीनही नंबर आहेत का ते पहिलं चेक करा. असेल तर लिहून घ्या 492. सगळ्यांनी लिहून घ्या 492. टोटल आपल्याला 8 एरो या लोशू ग्रीड मध्ये टोटल 8 एरो मिळतात. एरो म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगते.
पहिला एरो आहे 492, लिहा. पहिला एरो आहे 492. 492 हे तुमच्या ग्रीडमध्ये आहे का चेक करा सगळ्यांनी. कोणाकोणाच्या ग्रीडमध्ये आहे त्यांनी मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा मी म्हणून. ज्यांच्या ग्रीडमध्ये नाही त्यांनी मेसेज करू नका. ज्यांच्या ग्रीडमध्ये हा एरो कम्प्लीट आहे त्यांनीच फक्त चॅट बॉक्समध्ये मेसेज करा मी म्हणून. फास्ट थोडस. कोणाकोणाचा आहे? ओके, चला, बऱ्याच लोकांचा आहे. हा, आता तो नंबर किती वेळा येतोय? 4 नंबर 3 वेळा येतोय, 2 वेळा येतोय, 9 नंबर 3 वेळा येतोय, ते आपल्याला आता सध्या काहीच बघायचं नाही. ते नंतरचा प्रश्न झाला. आता 492 हे 3 नंबर तुमच्या ग्रीडमध्ये फक्त आहेत की नाही ते चेक करा. असतील तर मला चॅट बॉक्समध्ये मी म्हणून टाईप करा. आपल्याला आता एवढंच बघायचंय आणि माझ्या बोलण्याकडे तुमचं लक्ष असू द्या. प्लीज चॅट बॉक्समध्ये 2 नंबर 2 वेळा आलाय, 3 वेळा आलाय असे लहान मुलांसारखे प्रश्न विचारू नका. कारण हे खूप बालिश वाटतंय आता. आपण खूप मॅच्युअर्ड झालेलो आहोत. सो मी जे बोलते त्याच्याकडे लक्ष द्या. किती वेळा आलाय ते आपण नंतर बघणार आहोत. मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलंय की आता फक्त 492 नंबर असेल तरच मला चॅट बॉक्समध्ये टाईप करा. बघा, तुम्हाला कंटाळून दीपिका मॅडम म्हणतात चॅट बॉक्स मॅडम खरंच ऑफ करा. कारण असे प्रश्न खूप येतात की मॅडम माझ्याकडे 2च आहेत, माझ्याकडे फक्त 9 आणि 2च आहे, माझ्याकडे 1च आहे. मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही देत नाहीत असं त्याचा अर्थ होतोय. हा, चला पुढे जाऊया. 492. आता 492 जर तुमच्या ग्रीडमध्ये हा एरो कम्प्लीट होत असेल तर त्याला काय म्हणतात? तुम्ही कोण लोक आहात? हुशार लोक, बुद्धिमान लोक. त्याला म्हणतात एरो ऑफ इंटेलिजन्स. राईट डाऊन, लिहून घ्या. त्याला काय म्हणायचंय? एरो ऑफ इंटेलिजन्स. आता खरंच स्वतःला प्रश्न विचारा, खरंच मी हुशार आहे का? क्लेवर आहे का? माझी मेमरी चांगली आहे का? माझ्याकडे नॉलेज आहे का? माझ्याकडे स्किल चांगली आहे का? मी जे बोलते ते समोरच्याला कळतं का? माझी डिलिव्हर करण्याची पॉवर, क्षमता चांगली आहे का? नॉलेज डिलिव्हर करण्याची क्षमता चांगली आहे का? प्रश्न विचारा स्वतःला. आणि जर उत्तर येस असेल तर मला चॅट बॉक्समध्ये येस म्हणून टाईप करा. चला, ऋतुजा मॅडम, स्वाती मॅडमने मेसेज केलेला आहे. निवेदिता, ज्योती, अश्लेषा येस, येस, सत्वशिला येस. ओके, येस. म्हणजे जेव्हा तुमचा हा एरो कम्प्लीट होतो 492 तेव्हा काय होतं? तर खरोखरच तुम्ही हुशार असता, बुद्धिमान आहात, क्लेवर आहात. तुमच्याकडे एक स्किल चांगली आहे. जे तुम्ही बोलता ते तुम्हाला इतरांना डिलिव्हर करता येतं, व्यवस्थित समजावून सांगता येतं. तुमची कन्व्हिन्सिंग पॉवर छान आहे. म्हणजेच तुम्ही दुसऱ्यांना छान कन्व्हिन्स करू शकता. गॉड गिफ्टेड ब्रेन असं याला म्हणतात. सो हे सगळ्यांकडे आहे का? चेक करा. आता राहिला प्रश्न बाकीच्या लोकांचा. आता तुम्हाला मी काही प्रश्न विचारते त्याचं उत्तर द्या. कोणी म्हणतील आमच्याकडे मॅडम 2च नंबर आहेत त्यापैकी. कोणाकोणाकडे 2 नंबर आहेत फक्त त्यांनी टाईप करा की मी म्हणून. हा, प्रत्येकाची वेळ येणार आहे. फक्त मी जे प्रश्न विचारते ना ते समजून घ्या. येस, व्हेरी गुड. कोणतेही 2 नंबर, 4 असेल, 9 असेल किंवा 2 असेल आणि 9 असेल, कोणतेही 2च नंबर असतील तर काय? जर हे तिन्हीच्या तिन्ही नंबर आहेत
तर मी आता तुम्हाला जे सांगितलं ते तुमच्या बाबतीत 90% तरी खरं ठरतं. पण याच्यातले एखादा नंबर मिसिंग असेल आणि 2च नंबर मिळत असतील तर मात्र मी जे सांगितलं त्यापैकी 50% to 60% पार्ट तुमच्याकडे असतो. म्हणजे ते स्किल, ते इंटेलिजन्स तुमच्याकडे असतं 50% to 60% असा त्याचा अर्थ. सो इथपर्यंत क्लिअर झालं? ओके. आता असे पण काही लोक असतील, मॅडम याच्यातला माझ्याकडे एकही नंबर नाही. ओके. येस, असतील असे पण लोक असतील की मॅडम याच्यापैकी माझ्याकडे एकही नंबर नाही. मग काय? मग याला म्हणतात मिसिंग ऑफ एरो. मिसिंग ऑफ एरो किंवा मिसिंग ऑफ पुअर मेमरी असं याला म्हटलं जातं. म्हणजे या लोकांना ना जास्त लक्षात राहत नाही किंवा जास्त बुद्धिवान नसतात असं पण आपण म्हणूया, की जास्त आपलं डोकं चालवत नाही कुठल्या बाबतीत. नॉलेज पण फार कमी असतं असं सुद्धा आपण बोलू शकतो. आणि त्यामुळे काय होतं, की ही लोक जोशमध्ये येऊन कुठल्या तरी कामाची सुरुवात करतात आणि नंतर मात्र थंड पडतात. ड्रेन होते त्यांची एनर्जी. जर तुमच्याकडे 492 तिन्ही नंबर नसतील तर जोश में आके होश गवा देते बोलतात ना तसं, की पहिले जोशमध्ये येतात, काहीतरी काम हातात घेतात, नंतर मात्र एनर्जी डाऊन होते आणि मग त्या कामामधून हात बाहेर काढतात. सो 492 बद्दल आता आपण जे काही ऐकलं, वाचलं किंवा तुम्ही आता माझ्याकडून जे काही ऐकलं असेल, युट्यूबवरून पण काय काय गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. सो हे खरोखरच तुमच्या बाबतीत खरं आहे का? किंवा आजपर्यंत तुमचं जेवढं काही आयुष्य आहे, मला माहित नाही, कोण 30 वर्षाचं असेल, कोणी 50, कोण 45, 35. सो एकच नंबर असेल तर तुम्हाला त्याचं एवढं काही बेनिफिट मिळत नाही. ठीक आहे, म्हणून मी एक नंबर बद्दल बोलली नाही. सो आता मी जेवढं सांगितलं तुम्हाला त्याच्यापैकी खरंच तुमच्या बाबतीत हे खरं आहे का? असेल खरं तर येस ट्रू म्हणून लिहा चॅट बॉक्समध्ये. थोडंसं फास्ट, कारण आपल्याला 8 एरो बघायचे. काही मोजक्या लोकांचे मेसेज येत आहेत, त्यांची एनर्जी लेवल छान आहे, बाकी लोक आराम करतायत, त्यांना कष्टाचं काम नको, मेसेज करायला नको. राईट? मेसेज करायला कष्ट लागतात, बरोबर ना? सो येस, थोडीशी एनर्जी दाखवा तुमची. येस, एक्झॅक्टली, व्हेरी गुड. ओके, चला पुढे जायचं आपण आता. दुसरा एरो बघूया आपण. येस, दुसरा एरो बघूया आपण. दुसरा एरो आहे, लिहून घ्या. कुठला एरो बघूया बरं आता आपण. आता एक डायगनल एरो बघूया आपण. ओके, 258 हा एरो बघूया आपण. 258 258. पहिला एक नियम लिहा बरं. एरो मध्ये टोटल 3 नंबर तुमच्या बर्थडेट मध्ये असतील तर त्याचे 90% रिझल्ट तुम्हाला मिळतात. कोणत्याही एरो मध्ये जर 3ही नंबर असतील तर त्याचे पूर्णच्या पूर्ण 90%. आता 10% आपण देवाच्या हातात ठेवूया, युनिव्हर्सच्या हातात, जे तुमच्या कर्मावर डिपेंड असतं. तुम्हाला मे बी मिळेल न मिळेल किंवा मे बी तुमच्या बर्थ चार्ट मध्ये ते नाहीये, पण तुमचं कर्म काहीतरी चांगलं असेल म्हणून सुद्धा तुम्हाला आताच्या जीवनामध्ये त्याचे चांगले रिझल्ट मिळू शकतात. ओके. सो जर तुमच्याकडे तिन्ही नंबर्स असतील, ग्रिड एरो तुमचा कम्प्लीट होत असेल तर 90% त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळतात. 2च नंबर असतील तर 50% to 60% रिझल्ट तुम्हाला मिळतात. आणि एकच नंबर असेल तर ओनली 10% रिझल्ट मिळतात. त्या 10%ला आपण रिझल्ट नाही म्हणू शकत. नो रिझल्ट. तो तुमचा कर्म. ओके. आता पुढे बघूया 258. याला म्हणतात एरो ऑफ प्रॉस्परिटी किंवा एरो ऑफ प्रॉपर्टी. कोणाकोणाची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर आहे त्यांनी हँड रेज करा. आणि मुंबईमध्ये 1 नाही, 2 नाही, 3 ते 4 प्रॉपर्टी आहेत किंवा 2 पेक्षा जास्त प्रॉपर्टी कोणाकोणाच्या नावावर आहे.
एकच मिनिट, मला 1 मिनिट द्या. ओके. बरं, हा प्रश्न मी का विचारला, कारण आता आपण एक महत्वाचा टॉपिक शिकतोय, एरो शिकतोय, एरो ऑफ प्रॉपर्टी. येस, ओके. चलो, आता आपण माझ्या प्रश्नांना जी लोक उत्तर देतील त्यांचेच आन्सर मी इथे रीड करणार आहे. बरं. हं. बाकीचे लोक फक्त दुसऱ्यांना कन्फ्यूज करतायत, हा नंबर आहे, हा नंबर नाही वगैरे. सो असं करून कन्फ्यूज करू नका. इकडे लक्ष द्या आता. 258 हा सगळे तीनही नंबर जर तुमच्या एरो मध्ये असतील, सॉरी तुमच्या ग्रिड मध्ये असतील, तर त्याला म्हणतात एरो ऑफ प्रॉपर्टी. लिहून घ्या, त्याला म्हणतात एरो ऑफ प्रॉपर्टी. नक्कीच तुमच्या नावावर प्रॉपर्टी असणार आहे, तुमच्या नावावर शेती जमीन असणार आहे, किंवा रिअल इस्टेटमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट मिळत असणार आहेत. कन्स्ट्रक्शनमध्ये जरी तुम्ही काम करत असाल तरी तुम्हाला त्याच्यातून चांगले रिझल्ट मिळणार आहेत, असा त्याचा अर्थ होतो. डेफिनेटली तुम्ही कमिटेड आहात की मला मुंबईमध्ये, पुण्यामध्ये माझी प्रॉपर्टी घ्यायची आहे, तर मी एक ना एक दिवस घेणारच, आणि ती खरोखरच तुम्ही घेता. कमिटेड असतात ही लोक, फार कमिटेड असतात. घ्यायचं म्हणजे घ्यायचंच. आणि कमिटेड नुसतं असून चालत नाही, त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न पण करतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं, प्रयत्न तर करतातच, पण त्याच्याबरोबरच सगळ्यात महत्वाची गोष्ट की या लोकांकडे पेशन्स लेवल पण छान असते, उत्तम असते. ओके. सो या लोकांकडे पेशन्स लेवल पण छान असते. आणि या लोकांमध्ये आणखीन एक म्हणता येईल की योग्य संधीची वाट बघतात, आणि योग्य संधी आली की ती लगेचच ग्रॅब करतात. मी चॅटबॉक्स बंद करते हा. बरीच लोकांना नको ते मेसेजेस चालू आहे. हा. योग्य वेळी योग्य संधीची वाट बघतात, आणि योग्य संधी आली की ती लगेचच ग्रॅब करतात, असं हे त्यांचं कॅरेक्टर असतं, व्यक्तिमत्व असतं. लिहून घ्या. अशा लोकांच्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम आले तरी सुद्धा ते हार मानत नाही. नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड असतो त्यांच्यामध्ये. सो 258 ला राजयोग असं सुद्धा म्हटलं जातं. आता बघा, आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आता इकडे लक्ष द्या फक्त. मॅडम, राजयोग आहे, तुम्ही म्हणतायत प्रॉपर्टी तुमच्या असणार आहेत, एक किंवा एकापेक्षा जास्त पण असणार आहेत, पण काही लोक अशी पण असतील, मॅडम हे सगळे नंबर आहेत पण अजून एकही प्रॉपर्टी नाही झाली. बरं, मुंबईमध्ये सोडा, पुण्यामध्ये पण नाही झाली, किंवा दुसऱ्या पण कुठल्या सिटीमध्ये नाही झाली, असं पण असू शकेल. आता बघा, दोन प्रकारची माणसं असतात. सगळं काही परमेश्वराने दिलंय पण हातापायाची हालचाल करता येत नाही, म्हणजेच एफर्ट्स टाकत नाही, हार्डवर्क करत नाही, कन्सिस्टन्सी नाहीये. देव हरी खाटल्यावरी मिळणार आहे का बरं? राजयोग आहे, पण राजयोग काय म्हणतोय की तुम्ही प्रयत्न केलात तरच तो राजयोग तुमचा, नाहीतर दुसऱ्या कोणाचा. सो त्यासाठी एफर्ट्स टाकलात का आतापर्यंत? स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. दुसरी गोष्ट, 3 नंबर पैकी जर फक्त 2च नंबर तुमच्याकडे आहेत तर डेफिनेटली तुम्ही प्रयत्न करताय, प्रयत्नांना थोडंसं यश लेट मिळतंय, पण ते यश तुम्हाला मिळणारच आहे, कन्फर्म. लिहून घ्या, कन्फर्म.
आणि इथे लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं हे तुम्हाला नेक्स्ट सेशनला कळेल. तो इथपर्यंत क्लिअर आहे? बरं, आता मला सांगा 258 नंबर आहे मॅडम, आणि मुंबईमध्ये खरोखरच आमची प्रॉपर्टी आहे, एक, दोन किंवा दोनपेक्षा जास्त, मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये कुठेही. सो त्यांनी चॅट बॉक्समध्ये मेसेज करा की येस ट्रू. चला, थोडस चॅट बॉक्सचा वापर करा. येस ट्रू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काही लोक छान रिझल्ट, छान आन्सर देत आहेत, रिप्लाय देत आहेत. तुमच्या दोन नाही, आणखी दोनापेक्षा जास्त प्रॉपर्टी होत हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. मल्टिपल मल्टिपल प्रॉपर्टी होऊ देत तुमची, आणि अट्रॅक्ट करा. कारण नंबर्स आपल्याला सांगतात तुमच्यामध्ये काय कमी आहे, पण लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्याला सांगतं की तुम्ही काय अट्रॅक्ट करू शकता नंबरच्या माध्यमातून. हे पण आपण या सेशनमध्ये शिकणार आहोत. येस, बघा, तरी सुद्धा अजून काही लोक 8 नंबर 1 टाइम, 8 नंबर 2 टाइम अशा कमेंट चालूच आहेत. म्हणजे त्यांचं माझ्या बोलण्याकडे लक्ष कमी आहे, आणि त्यांच्या ग्रीडमध्ये काय कमतरता आहे हेच दाखवत आहेत. बरोबर ना? येस, स्वतःने घेतलेली असेल, स्वतःच्या नावावर असेल, काय फरक पडतोय? तुमच्या नावावर तर आहे ना, ते मॅटर करतं. ठीक आहे? येस, नवऱ्याने घेतले पण नावावर तुमच्या केली आहे ना राजयोग, याला सुद्धा राजयोग लागतो. तुम्ही काही न करता नवरा तुमच्या नावावर प्रॉपर्टी करतोय, घर करतोय, म्हणजे हा राजयोग कोणाकडे आहे? तुमच्याकडे. म्हणून ते सगळं आलंय ना. येस ट्रू. सो प्रॉपर्टी तुमच्या नावावर आहे हे मॅटर करतं. ओके, चला पुढे जाऊया आता, कारण आता वाजले 1:30 वाजले, अजून 15 मिनिटं आपण घेऊया, जेवढं होईल पूर्ण तेवढं. चला, ओके, आता पुढे जाऊया. मी आता चॅटबॉक्सकडे लक्ष नाही देत बरं. प्रश्न विचारल्यावर मी चॅटबॉक्सकडे लक्ष देईन. आता इकडे बघा सगळ्यांनी व्यवस्थित. ओके, थँक्यू सो मच मॅडम, खूप इंटरेस्ट येत आहे. व्हेरी गुड. अजून जास्त वेळ घ्या, अजून जास्त अजून जास्त वेळ घेतले तर माझे दुसरे स्टुडंट बोंबलत बसतील, मॅडम 2चे टाइम बॅच आहे, अजून बॅच सुरू का नाही झाली? मेसेजवर मेसेज मला यायला सुरुवात होतात. ठीक आहे, कारण बॅक टू बॅक आपले सेशन सुरू असतात. आता पुढे जाऊया. आता दुसरा राजयोग कोणता घेऊया आपण? बरं, आणखीन काही लोकांचा प्रश्न असू शकतो, मॅडम सगळं आहे पण तरी सुद्धा काही योग जुळत नाहीत बरं आमचे, असं पण असू शकेल. हा, त्याचं पण उत्तर देते मी. मे बी चेक करा ऍज पर न्यूमरोलॉजी तुमचं नेम करेक्ट नंबरवर जातंय का, किंवा तुम्ही आता जो मोबाईल नंबर वापरताय, जो मोबाईल नंबर तुमच्या हातात आहे, त्या मोबाईल नंबर मधले सगळे नंबर्स योग्य आहेत का. कारण कधी कधी आपल्या मोबाईल नंबर मधले नंबर्स आपल्यासाठी चांगले नसतात, प्रॉपर नसतात, आपल्याला जे हवंय ते अट्रॅक्ट करण्यासाठी समर्थ नसतात. आणि त्यासाठी नेहमी तुमचं बर्थडेट नुसार तुमचं मोबाईल नंबर, तुमचं नेम करेक्शन करून घेणं हे फार उत्तम असतं, तरच तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले मिळतात. आणि दुसरं मी सांगितलं की तुमचा कर्म. काही लोकांकडे हे योग नसतात पण तरी सुद्धा जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी त्यांना मिळतात. त्याचं कारण ती लोक पॉझिटिव्ह असतात. दुसरी गोष्ट की त्यांचा कर्म फार चांगला असतो, आणि हे संचित कर्म जे गेल्या जन्मात, आणखीन त्याच्या गेल्या जन्मात कुठेतरी काहीतरी त्यांनी पुण्य केलेलं असतं, त्याचा साठा जोपर्यंत आहे, बघा मी पुन्हा पुन्हा तो वर्ड वापरते, त्याचा साठा म्हणजे त्याची शिदोरी जोपर्यंत त्यांच्याजवळ आहे तोपर्यंत सगळं काही त्यांच्या लाईफमध्ये अलबेल सुरू असतं, सुरळीत चालू असतं. पण ज्या दिवशी ती शिदोरी संपते, तो साठा संपतो, त्या दिवसापासून त्यांच्या लाईफमध्ये डाऊनफॉल यायला सुरुवात होतं, आणि त्यानंतर राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाहीत. जसं की आता आपण ह्या बोंधू साधूंबद्दल ऐकतोय, कालच न्यूज ऐकली आपण की हे कसे कसे प्रकार करतात.
सो आपल्याला तसे काही प्रकार करायचे नाहीत. आपल्याला सायन्सचा वापर करून आणि आजपर्यंत आपल्या ऋषी मुनी साधू संतांनी ज्या टेक्निकचा वापर करून आपल्याला जे काही नॉलेज दिलं त्याचाच वापर करून या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. कोणाला लुबाडायचं नाही. सो इथपर्यंत क्लिअर? चल पुढे जाऊया. हा, आता कुठला घेऊया आपण? अ, 951. ओके, हा घेऊया आपण 951. चला लिहा बरं. 9, 5 and 1. 9 नंबर मार्सचा, 5 नंबर मर्क्युरी आणि 1 नंबर सूर्याचा, सनचा. बघा सगळे पॉवरफुल नंबर आहेत. ऑल आर पॉवरफुल नंबर्स इन न्यूमरोलॉजी. सगळ्यांनी मध्ये मध्ये थोडंसं पाणी पिऊन घ्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत, बॉडी डिहायड्रेट होते. सो सगळ्यांनी थोडं 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 पाणी पिऊन घ्या. बरं, त्याआधी तुम्हाला सगळ्यांना एक विचारावंसं वाटतंय. माईक 1 मिनिटासाठी अनम्यूट करते. बोर नाही ना झालात? तुम्हाला मजा येते, इंटरेस्ट वाटतोय हे शिकण्यासाठी? मला जर हो असं हो माईक अनम्यूट हो करून मॅडम. सांगितलं तर बरं होईल. मस्त वाटतंय. एकदम हो मॅडम. इंटरेस्टिंग. हो मॅडम. मजा येते मस्त मॅडम. वाटतंय मॅडम, खूप छान वाटतंय. छान वाटतं चलो, मला. छान थँक्यू वाटतंय, खूप छान वाटतंय, इंटरेस्टिंग. छान वाटतंय. थँक्यू मॅम. चलो आपण असं पुढे लेक्चर जाऊया. खूप खूप चांगलं वाटतंय वाटतंय. मॅडम. थँक्यू सो मच. आता आपण पुढे जाऊया. ओके, म्हणजे बोर नाही झालात ना, म्हणून मध्ये मध्ये मला तुम्हाला जागा करावं लागतं. ओके, चलो. 951 हा एरो जर तुमचा कंप्लीट असेल तर आता बघा मी काय वर्ड यूज करते बघा. तुमच्या बर्थ चार्ट मध्ये हे 3ही नंबर येत असतील आणि तुमचा हा एरो कंप्लीट होत असेल तर 9, 5 and 1, तर याला म्हणतात एरो ऑफ विल पॉवर. लिहून घ्या. याला म्हणतात एरो ऑफ विल पॉवर. वेअर देर इज अ विल देर इज अ वे. जिथे जिथे इच्छाशक्ती आहे तिथे तिथे आपण सगळं काही करू शकतो. विल पॉवर 959. तो याच्यावरूनच तुम्हाला कळलं असेल की हा एरो कसा असणार आहे. ज्यांच्या ज्यांच्या ग्रीडमध्ये हे 3ही नंबर कंप्लीट झालेले आहेत, बघा मी पुन्हा रिपीट करते, ज्यांच्या ज्यांच्या ग्रीडमध्ये हे 3ही नंबर कंप्लीट आहेत, ओके, त्या लोकांची विल पॉवर स्ट्रॉंग असते. स्ट्रॉंग विल पॉवर म्हणजे यांना तुम्ही शून्यामध्ये आणून सोडलात तरी सुद्धा स्वतःच्या कर्तृत्वाने टॉप पोझिशन मध्ये जाण्याचं कर्तृत्व या लोकांमध्ये आहे. सो खूप छान आहे हे. राईट टर्म एरो ऑफ विल पॉवर याला म्हणतात, स्ट्रॉंग विल पॉवर. आणि जी लोक बिझनेस करतायत त्यांच्यासाठी उत्तम एरो आहे हा. खास करून बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी अगदी उत्तम. आता योगिता मॅडम, मी मगाशीच सांगितलं, डोकं फोडलं माझं तुमच्याजवळ, की 5 नंबर 1 वेळा आलाय, 2 वेळा आलाय, ते आपण नाही बघणार आहोत आज. आज आपण फक्त हे सगळे नंबर तुमच्या ग्रीडमध्ये आहेत की नाही तेच फक्त चेक करणार आहोत. तरी सुद्धा तुम्ही मला पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारतायत. कसं होणार बरं सांगा मला तुम्ही. याचा अर्थ माझ्या बोलण्याकडे तुमचं लक्ष नाहीये. बी फ्रँक, बरोबर ना? आता आपण काय बघतोय की हे नंबर फक्त आहेत का? 2 वेळा आहेत, 3 वेळा आहेत, 4 वेळा आहेत, नो मॅटर. आहेत का? फक्त ते बघा. ओके, चला पुढे जाऊया. सो या हे नंबर बिझनेससाठी फार छान आहेत. जर तुमच्याकडे हे नंबर असतील तर कमी वयात अशा लोकांना कळतं की मला बिझनेस करायला पाहिजे की जॉब करायला पाहिजे, आणि मोस्ट ऑफ तुमच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी बिझनेस करायचाच विचार येतो. असा हा एरो आहे 951. बघा, चेक करा तुमच्या ग्रीडमध्ये आहे का.
आणि जर तुम्ही बिझनेस करत नसाल पुढचं पण ऐका, जर तुम्ही बिझनेस करत नसाल, जॉब करत असाल, तर आपल्या प्रत्येकामध्ये ना परमेश्वराने काहीतरी क्वालिटी दिलेली आहे, काहीतरी वेगळं, सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं पण दिलेलं आहे. त्याच्यावर काम करा, तुमची स्ट्रीम ओळखा, की मी जॉब व्यतिरिक्त आणखीन काय करू शकते स्वतः. तर त्याच्यावर काम करा आणि 2 तास 3 तास त्याच्यावर द्या आणि डेफिनेटली त्या त्या माध्यमातून तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. ठीक आहे? आहे 951. पण मॅडम मी बिझनेस पण करत नाही, जॉब पण करत नाही. मग त्यांनी काय करावं? तो प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. घ्या 10-12 हजाराचं कन्सल्टेशन आणि विचारा काय करावं सांगा. समोरचा व्यक्ती म्हणेल हे याचं उत्तर मी पण सांगू शकत नाही. कारण आपल्याला कळायला पाहिजे की हे सगळं परमेश्वराने आपल्याला दिलंय, मग आपल्याला चुकतंय कुठे. सो स्वतःला जज करायची वेळ येते, ही क्रॉस चेक करायची वेळ येते की माझ्याकडे काय कॅलिबर आहे, माझ्यामध्ये काय क्षमता आहेत, मला काय करता आलं पाहिजे. जेव्हा तुमच्याकडे विल पॉवर असते ना, तेव्हा मार्ग आपोआप ओपन होतात. सगळ्या सगळ्या गाठी सुटत जातात, सगळे प्रश्न एक एक करून सुटत जातात. फक्त तुमची विल पॉवर स्ट्रॉंग असायला पाहिजे. थँक्यू सो मच कल्पना मॅडम, कल्पना पाटील. ओके. हा, आता तुम्ही म्हणाल 951 आहे, मग मी बिझनेस केला तर मला त्याच्यामध्ये उत्तम यश मिळेल का? मला सांगा, तुमच्यापैकी किती लोकांनी बिझनेस केलेला आहे आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये घवघवीत यश मिळालेलं आहे, असे किती लोक आहेत? बिझनेस साधी सोपी गोष्ट आहे का? नाही. त्याच्यासाठी हार्डवर्क करावं लागतं, कन्सिस्टन्सी ठेवावी लागते, तरच त्या गोष्टी मिळतात. सो डेफिनेटली बिझनेस करताना तुम्हाला थोडंसं स्ट्रगल करावं लागतं. ते सगळ्यांच्याच नशिबात असतं आणि सगळ्यांनाच ते करावं लागतं. अंबानी असेल, अदानी असेल, कोणी असेल, त्यांना सुद्धा हे स्ट्रगल चुकलेलं नाहीये. त्यामुळे 951 तुमच्या ग्रीडमध्ये आहे, हा एरो आहे. पण तुम्ही म्हणाल दे हरी खाटल्यावरही नाही, तुम्हाला सुरुवातीला थोडा स्ट्रगल करावा लागेल. पण 32 नंतर मात्र तुम्हाला जे यश मिळणार आहे ते खूप छान मिळणार आहे. आणि बिझनेस करणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अप्स अँड डाऊन्स येतातच. सो यांच्या सुद्धा येणारच. पण या लोकांची विल पॉवर एवढी स्ट्रॉंग असते, मी म्हटलं 0 पासून हिरो बनण्याची पॉवर यांच्यामध्ये आहे. सो डेफिनेटली त्यांना जे हवंय ते मिळणारच. काहींना 32 नंतर मिळतं, काहींना फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मिळतं. हे काय झालं, तुमचं लक किंवा तुमचं कर्म. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. तो 951 ज्यांचा एरो कम्प्लीट झालेला आहे, ही लोक फार जिद्दी असतात. आयुष्यामध्ये जर त्यांनी ठरवलं, बघा मी पुन्हा रिपीट करते, आयुष्यामध्ये जर यांनी ठरवलं, मी नाही, मी ठरवून काहीच होणार नाही. मी फक्त माझ्या आयुष्यामध्ये ठरवू शकते की मला काय हवंय काय नको. पण जर तुम्ही ठरवला, तर ज्यांच्या ग्रीडमध्ये 951 हा एरो आहे, त्यांनी जर ठरवलं माझं आयुष्य मला चेंज करायचंय, माझ्या लाईफमध्ये जर मला ट्रान्सफॉर्मेशन हवं आहे, कारण 951 हे सगळे असे नंबर आहेत, स्ट्रॉंग नंबर. जर हे नंबर असून सुद्धा मी काहीच करत नाही, हातावर हात ठेवून बसलेलो आहे, तर कमतरता कुठेतरी माझ्यामध्ये आहे. आणि तुम्ही जर त्याच्यावर काम केलात, डेफिनेटली यू विल गेट रिझल्ट. आणि मी तुम्हाला सांगेन की त्या प्रत्येकाने छोटं मोठं काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. व्यवसाय छोटा असेल मोठा असेल, नो मॅटर, तो तुमचा स्वतःचा असणं गरजेचं आहे. काही आता स्त्रियांना घरात बसून कितीतरी बिझनेस चालू करू शकतात, कितीतरी, आणि 1-2 तास काम करून बरंच काही करू शकतात. असे कितीतरी बिझनेस आहेत. फक्त तुम्हाला टाइम मॅनेज करता आलं पाहिजे, तुमच्याकडे विल पॉवर असायला पाहिजे आणि कम्फर्ट झोन मधून बाहेर पडता आलं पाहिजे. नाही मॅडम, 3 ते 5 मला झोप येते, जबरदस्त झोप येते, त्यामुळे तो टायमिंग सोडून काही सांगा, असं असेल तर मी काहीच बोलू शकत नाही. सो तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सोडावा लागेल आणि ते 3 तास 2 तास तुमच्याकडे जो वेळ आहे, त्या वेळेमध्ये तुम्हाला स्वतःवर काम करावं लागेल. सो जर तुम्ही तयार असाल तरच ती गोष्ट तुमच्या बाबतीत होणार आहे. सो तुम्ही ठरवा, या 3 तासाचा वापर मी कशासाठी करणार आहे.
माझ्या सेल्फ ग्रोथसाठी, माझ्या सेल्फ स्टडीसाठी, मला स्वतःला अपग्रेड करण्यासाठी. सो हे कोणी डिसाईड करायचंय? तुम्ही. राईट? सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? पुढे जाऊया. एक 5 मिनिटामध्ये दुसरा एरो कम्प्लीट करूया आपण. ओके, चलो. बरं, तोपर्यंत एक थोडासा 438 घेऊया. 438. येस, 438 एरो घेऊया आपण आता. 438. येस येस, एक एरो घेऊया आपण आता, एक 438. राईट डाऊन. एरो ऑफ 438. झाला ना हा एरो मगाशी? येस. झाला की नाही झाला मला सांगा बरं. नाही झाला? ओके. राईट डाऊन. एरो ऑफ 438. किती जणांकडे आहे तुमचा हा एरो ऑफ 438? पूर्णच्या पूर्ण नंबर आहेत. आता तुमच्याबद्दल थोडक्यात सांगते बरं मी. आणि कोणी राग मानायचं नाही. आपल्यामध्ये जी कमतरता आहे ती आपल्याला भरून काढायची आहे. ठीक आहे ना? उलट माझ्यामध्ये कोणीतरी माझे ड्रॉबॅक सांगितले की मी त्याच्यावर काम करते. सो 438. आता 438 म्हणजेच काय? याला काय म्हणतात? एरो ऑफ प्लॅनर. लिहून घ्या, एरो ऑफ प्लॅनर. आता या व्यक्ती कशा असतात त्याबद्दल आपण जाणून घेऊया. एरो ऑफ प्लॅनर म्हणजेच पिकनिकला जायचंय, गेट टुगेदरचं पार्टी आहे, फंक्शन आहे, किंवा घरामध्ये लग्न समारंभ आहे. प्लॅनिंग या व्यक्ती खूप छान करतात. म्हणजे तुम्हाला प्लॅनिंग सांगणार, हे असं करा, ते तसं करा, फलाना करा. पण जेव्हा एक्झिक्यूट करायची वेळ येते बघा, तो प्लॅन जेव्हा इम्प्लिमेंट करायची वेळ येते तेव्हा मात्र या व्यक्ती जागेवर नसतात. तो याला काय म्हणायचं तुम्ही सांगा मला? म्हणजे या व्यक्ती प्लॅनिंग फार छान करतात पण एक्झिक्यूट करताना मात्र पळवाटा शोधतात. पुढे काय करायचं काय नाही करायचं याचा अंदाज यांना फार छान असतो. प्लॅनिंग यांचं पॉवरफुल असतं, पण चुकतात कुठे तर त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवत नाही. हुशार असतात, खूप प्रचंड हुशार. प्लॅनिंग फार छान. मग आता या लोकांनी काय करायला पाहिजे? ऍक्शन घेणं गरजेचं आहे, एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. तो प्लॅनिंग अंमलात आणणं गरजेचं आहे. ठीक आहे? सो आज आपण किती प्लॅन पाहिले बरं? किती एरोज पाहिले? मला कोणीतरी चॅटबॉक्स मध्ये मेसेज करा. 4 पाहिले? ओके, चलो. सो किती लोकांनी हे प्लॅन किंवा हे एरो स्वतःशी रिलेट केले? माईक अनम्यूट करून एकेकाने बोला बरं, की मॅडम हे माझ्या बाबतीत अगदी तंतोतंत खरं आहे. अशा किती व्यक्ती आहेत? मॅम मी केलं आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे, तर माझे 3 एरो कंप्लीट आहे. अरे वा, कोण बोलतंय? वंदना इंगमिरे. वंदना मॅडम, मग काहीतरी जबरदस्त करा तुम्ही. हो करायचं ना मग आता, म्हणून तर तुमच्याकडे आली आहे. ओके, व्हेरी गुड. चला, 3 एरो कंप्लीट आहेत. अरे वा, खूप छान. बाकी कोण आहे? मॅम माझा एक पण एरो कम्प्लीट नाही. हॅलो मॅम. डोंट वरी, काय माझा घाबरायचं नाही. एकही एरो कंप्लीट नसेल तरी घाबरायचं नाही. मैं हूं ना, आपण नंतर बघणार आहोत ते. माझा 951 आहे. 951 आहे. काय करताय? माझे हो, 3 आहेत मॅम. मी माझे जॉब पण चारही एरो करते आणि कंप्लीट आहेत. बिझनेस पण करते. चला, निकिता मॅडमसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. जॉब पण करताय, जॉब बरोबर हॅलो. बिझनेस बिझनेस मी पण करताय. जन्मपत्रिका वगैरे काढते. अरे वा, चला, व्हेरी गुड. म्हणजे एका प्रोफेशन मध्ये आहे. व्हेरी गुड. हो. माझे चारही एरो कंप्लीट आहेत. मॅडम, 4 एरो मी अनघा कंप्लीट मेढेकर. आणि तुम्ही आता काय करताय सांगा? निवेदिता मी मॅडम. मी स्वतः ॲडव्होकेट आहे आणि माझा हेअर ऑइलचा पण बिझनेस आहे. चला, मॅडमसाठी पण टाळ्या वाजवा. ऍडव्होकेट आहेत आणि हेअर ऑइलिंग बिझनेस आहे. चला, टाळ्या माझे वाजवा. 2 एरो हॅलो कंप्लीट आहेत. मॅडम, खूप छान. बघा, मॅडम माझ्या बॅच मध्ये पण काही लेडीज ऍडव्होकेट आहेत. आता ऍडव्होकेटच्या बरोबरच पुन्हा त्याच व्यक्ती एक रेकी ग्रँडमास्टर म्हणून काम करतायत.
खूप छान. आणि जर तुमच्या ग्रीडमध्ये हा नंबर असेल तर वेल, येस. नेक्स्ट कोण आहे बरं? मॅडम मी पण बिझनेस करते. हा, कोणाच्या ग्रीडमध्ये 951 आहे आणि तुम्ही काय करताय सांगा आता. 2 किंवा माझ्या 2 मध्ये आहे 951. मी बिझनेस डॉक्टर मनोहर यांच्याबद्दल बोलूया, हे बोलतायत. हा, बोला. नमस्ते मॅडम, मी डॉक्टर आहे बाय प्रोफेशन. ओके, आणि व्हेरी गुड. थँक्यू. चला, आणि 951 मला आहे छान माझ्याकडे. वाटतंय की डॉक्टर पण आपले सेशन अटेंड करतायत. ग्रेट. मॅम, मी डायबिटॉलॉजिस्ट आहे, इमर्जन्सी मेडिसिन आहे माझं. आणि त्यात आता लॉ ही करतोय. ज्योतिष भूषण आणि ज्योतिष शास्त्री झालेला आहे. आणि 951 पूर्णपणे लागू होतं मला. शून्यातून नेहमी निर्माण करतो. अरे वा. बिझनेस करत नाही मी, एका मोठ्या पोझिशनवर आहे, पण बिझनेस करावा हे गेल्या 20 वर्षापासून डोक्यात आहे. आणि आता उद्या परवा सुरू करणार. कमीत कमी पत्रिका काढायला तरी सुरुवात करणार आहे आता. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. खूप छान. संपवलं. ओके, नेहा. 951 आहे, खरं मी काही करत नाही. हा, मी बोलली ना, आहे पण काही करत नाही, संधीची वाट बघतायत. अशा अनेक संध्या तुमच्या समोर येऊन गेल्या असतील. हो, ते मॅडम, झालं माझं नाही. 258 पण आहे. हो, Yes. बरोबर आहे, खरी काही करत नाही. हाऊसवाईफ म्हणून घरी आहे. हाऊसवाईफ म्हणून घरी आहात. चला, हम्म. बघा, वयाला कुठली कंडिशन नसते. तुम्ही ज्या वयामध्ये निर्णय घेता तो योग्य असं ठरवायचं आणि सुरुवात करायची. मॅडम, हॅलो. चलो, हॅलो. next कोण आहे? हा, हॅलो. मॅडम. मॅडम, माझं एकही श्रद्धा arrow मॅडम, complete श्रद्धा नाहीये. मॅडम बोला. हा, बाकीच्यांनी प्लीज माईक म्यूट करा, एका वेळेला एकानेच बोला. मॅम 951 आहे आणि माझ्यासाठी ते पूर्णपणे खरं आहे, कारण वयाच्या 24व्या वर्षी माझी स्वतःची पॅथॉलॉजी लॅब आहे. वा, व्हेरी गुड. मॅडमसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. खूप आणि छान. आता रेकी ग्रँड मास्टर होतीये, त्यामुळे तेही सुरू करणार आहे लाईफ कोचिंग. चलो, व्हेरी गुड, गुड. थँक्यू. पूनम बोलू. हा, पूनम, येस, बोला. मॅडम 258 आहे, तर माझ्या नावावर प्रॉपर्टी आहे कल्याणमध्ये. आहे तो ना, एक व्हेरी grid गुड. आहे. हा, येस आता मुंबईमध्ये पण करा, साऊथ मुंबईमध्ये पण करा. आणि 951 असल्यामुळे जॉब करून ते सोडून तुम्ही माहिती ग्रँड मास्टर पण तुम्हीच बनवलंय मला. म्हणजे ही चलो, फील्ड मध्ये great. पण मी जिद्दीने आलेली आहे. ग्रेट. करून दाखवायचंय असं. दाखवायचंय ना. मॅडम माझा दाखवायचं. 951 आहे. लवकरच चलो, आणखीन कोण आहे? नेक्स्ट. मॅडम. हा, मॅडम कल्पना माझा मॅडम. 951 हॅलो हा, कल्पना मॅडम बोला. हॅलो जरा थांबा मॅडम, हॅलो. प्रत्येकाला चान्स देऊया. हॅलो. थोडंसं. मॅडम माझं 951 आणि 456 आहे. मी आता जॉब करत होते, आता रिटायर आहे. पण मी आता कल्पना, न्यूमरॉलॉजी एकच मिनिट मॅडम, एकच मिनिट. हा, कल्पना मॅडम बोला. त्यांनी बघा, मॅडम, त्यांच्याकडे मी का फोकस करते की नाकाला, एकच मिनिट कल्पना मॅडम, नाकाला ऑक्सिजनचं नळी वगैरे लावली आहे, सेशन अटेंड करतात आणि त्यांना काहीतरी बोलायचं, म्हणून मी थोडस फोकस त्यांच्याकडे वळवला. हा, येस, बोला. कुठून आहात मॅडम? मॅडम, माझ्या दोघं मुलांच्या ग्रेड मध्ये 258 आहे. हा, हो. प्रॉपर्टी आहे? अजून पण आहे, थोडी आहे, पण अजून त्यांची प्रोग्रेस नाहीये. प्रोग्रेस नाहीये. काय करावं लागणार आहे मग? स्वतःवर काम करावं लागणार आहे, बरोबर ना? प्रयत्न करावे लागतात. हा, आई वडिलांचं दिलंय तेच पुढे कॅरी फॉरवर्ड न करता स्वतः मेहनत करून स्वतःवर काम करावं लागणार आहे. राईट? येस, प्रयत्न करतायत आता. येस. तुमचे आशीर्वाद. ओके. मॅडम, हा, मी येस. हाऊसवाईफ आहे. हा, शरयू मॅडम, हा, बोला. हा, मी हाऊसवाईफ आहे. मिस्टरांचा बिझनेस आहे, पण त्यांनी 258 आहे, तर माझ्या नावावर आहे प्रॉपर्टी. आणि 951 हे पण आहे. चला, मग एन्जॉय करा ना प्रॉपर्टीचा. छान. हो, पुण्यात घ्यायची चाललंय हे काढून तिकडे. अरे वा. आता जाईल. चला, खूप छान. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. ओके, आणखीन कोण आहे? मॅडम, एकही arrow आहे. अनघा क्वेश्चन मॅडम. विचारायचं मॅडम. थोडस आपण अनघा मॅडमला चान्स देऊया, त्या बिचाऱ्या मगासपासून बोलायचा प्रयत्न करताय. हा, अनघा मॅडम. हॅलो. हा, मी मेढेकर, माझं वय 70 आहे आणि मी आता ज्योतिष विशारद केलं आहे, हस्तरेषा केलं आहे आणि आता न्यूमरॉलॉजीकडे वळलेली आहे. आणि तुमचं करेक्ट जमलं. 951 माझ्या ग्रीड मध्ये आहे, ओके, व्हेरी गुड. चला, खूप त्यामुळे मला फायदा झालेला आहे.
खूप छान. मॅडम मॅडमनी माझं बसल्या पण बसल्या 9 क्रॉस चेक 5 केलं आहे. सगळं. क्लासेस घेतले. बघा मगाशी कोणीतरी म्हटलं माझं एवढं वय झालं, मी हाऊसवाईफ आहे. वय मॅटर करत नाही. अनघा मॅडमला बघून तुम्ही करू शकता. हं. की वय कुठेही मॅटर करत नाही. तुमच्याकडे जिद्द असली पाहिजे. तुमच्याकडे काहीतरी लाईफ पर्पज असला पाहिजे. डबल व्हेरी गुड. मॅडम असेल तर हा, ज्यांना बोलायचंय त्याने हँड रेज करा. आता बाकीच्या सगळ्यांचे माईक मी म्यूट करते, कारण ना तुमच्या घरातला पण आवाज येतो इकडे. येस, ज्यांना बोलायचंय त्यांनी माईक अनम्यूट करा, व्हिडिओ ऑन करा. हा, व्हिडिओ ऑन असेल तरच तुम्हाला बोलण्याचा चान्स दिला जाईल, अदरवाईज नाही. सचिन कासार असं नाव लिहिलं आणि लेडीज आहेत, बोला. हा, मी रुपाली कासार. हा. मी इंटिरियर डिझायनर आहे. 951चं ग्रेड आणि 54चं पण हा, प्रॉपर्टीचं पण आहे माझं 58चं. तर माझी पुणे आणि मुंबई दोन्ही ठिकाणी माझ्या नावावर प्रॉपर्टीज आहे. अरे वा, चला, पुणे मुंबई मुख्य याच्यामध्ये मॅडमच्या दोन्ही प्रॉपर्टी आहेत. व्हेरी गुड. येस. आणखीन कोण आहे बरं? पुष्पा पाटील, तुम्ही कॅमेरा ऑन केलात तरच अनम्यूट केलं जाईल. योगिनी, हा योगिनी मॅडम बोला. योगिनी धावळे. हा हॅलो. हा मॅडम, कुठून आहात? हा, मी पुण्यावरून आहे मॅडम. ओके, आणि हा माझ्या बोला. ह्याच्यात 492 आहे, जे माझ्यासाठी अगदी परफेक्ट आहे. आणि जे 951 आहे त्यातला 9 आणि 1 आहे, 5 नाहीये. तरी पण ओके. मी शून्यातून, म्हणजे मी कॅन्सर पेशंट होते 2 वर्षापूर्वी, तर ओके. त्यातून मी पूर्णतः बाहेर आलेली आहे. आणि 492 जे म्हणताय तुम्ही, म्हणजे हुशार आणि हे ॲरो विल पॉवर. तर एक 20 वर्षापूर्वी पण माझे मिस्टर ॲज अ सिंगल पॅरेंट मी शून्यातून उभी राहिलेली आणि खूप चांगल्या पुण्यातल्या मगरपट्टा सिटी सारख्या ठिकाणी माझं स्वतःचं घर पण आहे. आणि या विल पॉवरमुळे मी या आजारातून पण बाहेर आलेली आहे. तर हे माझ्यासाठी तंतोतंत जुळत खरोखर आहे. सगळ्यांनी योगिनी मॅडमसाठी येस. मनापासून टाळ्या वाजवा. खरोखर वाजवा. खूप छान मॅडम. आणि तुमच्या प्रवासाला सलाम माझा, सॅल्यूट. खूप छान. थँक्यू. थँक्यू. येस, ग्रेट. पुष्पा पाटील बोला. आणि व्हिडिओ ऑन का नाही करत मॅडम? कॉन्फिडन्स लेवल कमी आहे का? मॅडम मला जरा 276 एरोचं सांगाल का जरा? नाही, आता नाही सांगू शकत. ज्यांनी ऐकलंय त्यांनी सांगा आता. स्वाती, हा स्वाती पंडित. हॅलो. हा, येस. हा, माझा एक ॲरो कम्प्लीट आहे आणि मला खरोखर वाटतं मी टीचिंग फील्डमध्ये होते आणि मी VRS घेतली गव्हर्नमेंट जॉबमधून. आणि आता माझे मिस्टर आणि आम्ही लाईफ कोच, बिझनेस मेंटर आहे अरे वा, आणि खूप छान. फिलॉसॉफरचे आम्ही ट्रेनर आहोत. खूप आणि छान. मला जाणवलंय की खरोखर नॉलेजेबल आहे. आणि आता योगिनी मॅडमनी जसं सांगितलं तसं माझ्या विल पॉवरवरनं कारण तिथे माझे 2 डिजिट आहे आणि लिटरली 60% झाले. आणि माझ्या दोन्ही मुलांचा जन्म माझ्या विल पॉवर मधून मी केला, की जिथे अरे वा, डॉक्टरांनी सांगितलं होणार नाही म्हणून. चला. तर बघा, ते विल केलं. पॉवर किती मॅटर करते. एक योगिनी येस. मॅडमचं उदाहरण आणि एक स्वाती मॅडमचं उदाहरण. हा, तुम्ही आणि म्हणता तुम्ही ना, जे माझ्याकडे असतात हे ना, नाही, माझ्याकडे ते नाही, माझ्याकडे फलाना नाही. विल पॉवर जर मनातून इच्छा असेल तर तुम्ही काय काय करू शकता याचं उदाहरण. येस. या लोकांना मी कोणाला ओळखत नाही, ना योगिनी मॅडमला ओळखत नाही, स्वाती मॅडमला ओळखत. पण इथे येऊन त्यांनी स्वतःचे एक्सपिरियन्स शेअर केलेत. आणि डेफिनेटली जर या करू शकतात तर आपण का नाही? नाही, मला तेवढ्यासाठी सगळ्यांसाठी हे सांगायचंय, कारण की आय एम ऑल्सो मॅनिफेस्टेशन कोच. तर वाव, मला ना ग्रेट. हे विल पॉवरवरनं हे खूप मस्तपैकी जाणवलं. आणि आता मला जाणवलं माझं प्रॉपर्टीचा जो आहे की आतापर्यंत माझ्या नावावर प्रॉपर्टी होती पण ती गेली. पण नंतर मी म्हणाले की नाही, 10% आहे तर मी 100% करू शकते माझ्या विल पॉवरवरनं. येस. तर हे मला इथे लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे आता जाणवलंय. कळलं की पत्रिकेमध्ये नाहीये, पण विल पॉवर नुसार तुम्ही त्या येस. गोष्टी करू शकता. कारण युनिव्हर्स आपल्या सोबत आहे. आणि आता तुम्ही प्लॅनरचं जे सांगितलं ना, तर ते लक्षात आलं की म्हणजे अगदी अपोजिट, की जिथे 3 नंबर आहे तर तुम्ही 100% तिथे राहत नाही, पळून जाता ते प्लॅनिंग करता. पण मी म्हटलं माझं 1 डिजिट येतं तर मी बरोबर आहे, प्लॅनिंग केलं तर मी तिथे उभी राहते. येस, खूप छान. व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी सो गुड. मच. आणि डिलिव्हरिंग तुमचं खूपच सुंदर आहे. थँक्यू, आय लाईक इट सो सो मच. मच. थँक्यू सो थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. ओके, सो आता आपण इथे संपूया. एक लास्ट कोणाचा तरी एखादा क्वेश्चन घेऊया, अदरवाईज इथे आपण एंड करूया. येस, कोणाचा हँड रेज आहे? ओके, मयुरी मॅडम. हा, मयुरी सोनावणी.
मॅडम माझा 951 आहे आणि मी घरून फूड बिझनेस करते. माझी एक 6 वर्षाची मुलगी आणि 1 वर्षाचा मुलगा आहे. अरे वा. पण मी तरी प्रयत्न करून त्यांना ऍडजस्ट करून मी फूड बिझनेस करायचा मॅडम प्रयत्न या करते. वयामध्ये जी तुमच्या मुलांची वय सांगितलं तुम्ही, या वयामध्ये त्या मुलांकडे लक्ष द्यायचं असतं, तर ते करून सुद्धा तुम्ही तुमचा फूड बिझनेस सुरू केलेला आहे. म्हणजे किती छान गोष्ट आहे ती, किती मी करते अभिमानास्पद गोष्ट ऍडजस्ट. आहे ती. मी प्रिपरेशन करून वगैरे त्यांना ऍडजस्ट करून मी ते पण करते फक्त प्रयत्न. एवढंच की याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा, वेगवेगळे प्रयोग हो करा आणि हो पुढे जा, तिथेच हो थांबू नका. नक्की नक्की मॅडम. थँक्यू. येस येस येस. थँक्यू. थँक्यू सो मच. बरं आता माझ्या सेशनची वेळ झाली आहे. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.